अनेक लोकांना वाटतं की माझी राख होतीये, पण तेवढ्यात मी भरारी घेतो. ही भरारी का घेऊ शकलो? जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला तेव्हा त्याला सकारात्मकतेनं सामोरा गेलो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बुकचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलंय. या पुरस्कार सन्मानाला उत्तर देताना मी संकटाच्या प्रत्येक क्षणी सकारात्मक राहिलो आणि आव्हानांपासून कधीही पळ काढला नाही, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्यात. यातील पहिली गोष्ट म्हणजे संयम आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मकता. तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, मी जेव्हा चिडलेला आहे असं तुमच्या लक्षात येतं तर समजायचं की मला भूक लागली आहे. मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मी चिडतो. मला काही खायला दिलं की मी शांत होतो. बाकी मला फारसा कधीच कशाचा राग येत नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.